मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। पीएम किसान योजना 18व्या हप्त्याचे पेमेंट येणे सुरू झालेले आहे। शेतकरी 18व्या हप्त्याची प्रतीक्षा खूप काळापासून करत होते। अखेर सरकारने 18व्या हप्त्याची रक्कम जारी केली आहे। वाशिम, महाराष्ट्र येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सन्मान परिषदेत 9.4 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 20,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली। जर आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असेल तर तुमच्या बँक खात्यात 18व्या हप्त्याचे 2,000 जमा झालेले असतील। तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झाले किंवा नाही, न झाल्यास काय करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळेल। हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती महत्त्वाची असल्यामुळे ही माहिती, हा व्हिडिओ तुमच्या सर्व फॅमिली आणि मित्रांना शेअर करायला नका विसरू। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी चालवली जाते। या अंतर्गत सरकार कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ देते। 5 ऑक्टोबर रोजी पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी भेट दिली। जाणून घेऊया पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचे लाभ मिळवणारे पात्र शेतकरी कोण आहेत। तर पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम त्या शेतकऱ्यांना दिली जाते जे सरकारने ठरवलेल्या निकषांना पूर्ण करतात। जसे की जर शेतकऱ्यांकडे 2 एकरपर्यंत कृषी योग्य जमीन असेल तर त्यांना लाभ मिळतो। जर शेतकऱ्यांनी यशस्वीपणे नोंदणी केली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल। जर शेतकऱ्यांनी ई-केवायसी सारखी महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर त्यांना फायदा झाला असेल। ई-केवायसी व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांनी भूमी सत्यापन केले असेल तर त्यांना 18व्या हप्त्याची रक्कम मिळाली असेल। डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 18व्या हप्त्याची रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। पीएम किसान योजनेच्या लाभार्थी सूचीतील शेतकऱ्यांच्या खात्यात ही 18व्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचे पेमेंट स्टेटस कसे तपासायचे? पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळाली आहे का, तुम्ही हे स्टेटस तपासू शकता। तुम्ही अधिकृत वेबसाईटवर किंवा तुमच्या बँकेने जारी केलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून बॅलन्सची माहिती मिळवू शकता। जर तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून 18व्या हप्त्याचे स्टेटस तपासू इच्छिता तर खालील स्टेप फॉलो करा। सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा, त्यानंतर नो युअर स्टेटसवर क्लिक करा। त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर तिथे प्रविष्ट करा। कॅप्चा कोड प्रविष्ट करून गेट OTPवर क्लिक करा। तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून गेट डेटावर क्लिक करा। यानंतर तुमच्या समोर 18व्या हप्त्याचे पेमेंट स्टेटस दिसून येईल, जिथे तुम्हाला 18व्या हप्त्याची रक्कम मिळालेली आहे की नाही हे तपासता येईल। जर 18व्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही तर काय करावे? जर पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात आलेली नसेल तर घाबरण्याचे कारण नाही। एकाच वेळी 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पाठवण्याच्या प्रक्रियेमुळे सर्व्हर जॅम सारख्या समस्या येऊ शकतात। अशा परिस्थितीत काही वेळ प्रतीक्षा करावी। काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही 18व्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली नाही तर प्रथम तुम्ही तुमचा डीबीटी स्टेटस तपासणे आवश्यक आहे। डीबीटी सक्रिय नसल्यास ते सक्रिय करा। जर सर्व काही योग्य असूनही लाभ मिळत नसेल तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता आणि तुमच्या समस्येबद्दल कळवू शकता। यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुम्हाला लवकरच लाभ मिळेल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यासाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती। तुम्हाला तुमच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची अमाऊंट भेटली का हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत तुमचा निरोप घेतोय। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।